घाटामध्ये जो टँकर पलटी झाला आहे त्याचा भोसत्या गावामध्ये उग्र वास येत आहे। याचं जे लिक्विड जे पडलेलं आहे ते उद्या पाण्यामध्ये विहिरीमध्ये जाऊन तिथल्या लोकांना सुद्धा त्याचा नाहक त्रास होणार आहे व आजचा श्वासोच्छवासासाठी म्हणजे त्रास होत आहे। होतोय काय खरोखर? काय होतं? खरोखर होतोय, फुल वास येतोय आणि श्वासोच्छवास घ्यायला सुद्धा एकदम हे होतोय। कुठल्या कंपनी? आणि हा लक्ष्मी लोटारा याच्यातल्या कंपनीचा हा टँकर आहे। लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल कंपनीची सब कंपनी येलोस्टोन फाईन केमिकल प्लॉट नंबर G60 MIDC लोटे परशुराममध्ये आहे। या कंपनीच्या पिपास संबंधित उत्पादनाच्या विरोधात गेले 69 दिवस आमची धरणे आंदोलनाला अशोकराव जाधव आणि राजेंद्र आंबरे बसलेले आहेत। आमची मागणी अशीच होती की कोणत्याही परिस्थितीत ही कंपनी पिपाचं प्रदूषण करू शकते, त्यामुळे ही बंद व्हावी आणि ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीत 2 वेळा असे टँकर त्यांचे पलटी झालेले आहेत। आता मागे आपण बघत असाल तर 7:30 वाजता हा एक टँकर पलटी झालेला आहे आणि त्यातून काही गॅस लीक होत असल्याची चर्चा झाल्यामुळे ताबडतोब फायर ब्रिगेडची गाडी वगैरे आणलेली आहे। त्यामध्ये कोणतं मटेरियल आहे याबाबत काही अजून निश्चित माहिती मिळू शकली नाही, परंतु हे मटेरियल नावाशिवा बंदरातून एक्सपोर्ट केलं जातं अशी तात्पुरती आम्हाला माहिती मिळालेली आहे। त्यानुसार आता हा टँकर लिकेज काढलेला आहे, परंतु अशी जीवघेणे वाहतूक या केमिकलची होत असते, यासाठी कंपनीने योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहे आणि शक्यतो ही कंपनी बंद करण्यासाठी आमची मागणी आहे। बोला.